नमस्कार. आज आपण आहात घाटकोपर कामराजनगर विभाग क्रमांक वार्ड क्रमांक 1 से 33 दिसे. आपल्या विभागामध्ये आज घाटकोपर पश्चिमचे विभाग प्रमुख बाबा हांडे व माजी नगरसेवक शिवसेनेचे आपल्या विभागात आलेले आहे. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की आज त्यांच्या इथे दौरा झालेला आहे. सर, आज आपण घाटकोपर विभागामध्ये आलेले आहे. सर, काय नेमकी काय मुद्दा आहे आणि कशासाठी आज आपण परमेश्वर कदम साहेबला भेटायला इथे आलेले आहेत? सर, आमच्या घाटकोपर पश्चिम बर्वेनगर कॉलनी आहे, जी इस्टेटची प्रॉपर्टी आहे. त्याच्यामध्ये 1250 टेनंट आहेत आणि तिथंचा पुनर्विकास करायचा आहे. त्या पुनर्विकासासाठी आपले या शिवसेनेचे म्हणजे शिंदे साहेबांनी ज्यांना एवढी मोठी आपण हे 17,500 घरांचं स्वप्न साकार करण्यासाठी जे काही त्यांना ताकद दिली, म्हणजे महाराष्ट्र राज्याचे आपले उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बर्वेनगरचा पण एक विकास करायचा आहे. तर आमच्या काही म्हणजे आम्हाला जे काय पाहिजे ते आम्ही साहेबांना सांगायला आलोय. त्यानुसार साहेब त्याच्यामध्ये सूचना करतील, मार्गदर्शन करतील. त्याप्रमाणे आमच्या बर्वेनगर कॉलनीचाही चांगल्या प्रकारे विकास होईल, त्यासाठी आम्ही त्यांचं मार्गदर्शन घ्यायला इकडे आलेलो आहे. पण आपणही 15 वर्ष तिथे नगरसेवक राहिले आहेत आणि काही विकास तिथे कुठलाही थोडी कमी झालेला आहे. पण आज आपण इथे आलेले आहे, कसं आपल्याला वाटतं की आज तो विकास होणार का साहेबांच्या मार्गदर्शनाखाली? होईल ना, 100% होईल. कारण साहेबांना घेऊन आम्ही पहिल्यांदा व्हिजिट केलेली आहे तिकडे बर्वेनगर कॉलनीमध्ये व्हिजिट केली. त्यावेळेस त्यांनी बघितलं आणि त्यांना विश्वास वाटला की ही बर्वेनगर कॉलनीचा आपण चांगल्या प्रकारे पुनर्विकास करू शकतोय. आणि त्यामुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बाकीचे आमचे सोसायटी ते बर्वेनगर कॉलनीतील सभासद आहेत त्यांना घेऊन मी इकडे आलोय आणि सगळ्या त्यांचंही काही सूचना असतील ते साहेबांना सांगतील. साहेबांचं मार्गदर्शन एकत्र होईल आणि चांगल्या प्रकारे पुनर्विकास कसा करता येईल, लोकांना चांगलं क्षेत्रफळाचं घर कसं देता येईल हे सांगण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि साहेब त्याचं मार्गदर्शन करणार आहे. पण ज्यावेळी शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेबांना एक मोठी जबाबदारी देण्यात आली होती, रमाबाई नगर आणि कामराज नगर 16,575 झोपड्यांचा जो मूलभूत लोकांची सुविधा आहे ते करण्यासाठी साहेबांचा हाती दिलेला आहे. पण आता आपण स्वतः घाटकोपर पश्चिमवरून इथे आलेले आहे. कसं वाटतं सर आपल्याला? साहेबांना एवढी मोठी जबाबदारी दिली, त्याच अनुषंगाने आम्ही साहेबांना पण आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना नेते आमचे आहेत ना, त्यांना आम्ही भेटलो. परमेश्वर कदम साहेब मला तिथे घेऊन पण गेले आणि त्यांनी साहेबांना सांगितलं की असं तिथे भटवाडीमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे इस्टेटची प्रॉपर्टी आहे, तिकडच्या घरांना 1250 घर आहेत, त्या लोकांचा पुनर्विकास झाला पाहिजे. आणि साहेबांनी आपण मिटिंग करू आणि त्यांचं सगळं समजून घेऊ आणि पुढचं आपण कार्यक्रम चालू करू. काय सांगणार आहे? आज घाटकोपर पश्चिमचे स्वतः विभाग प्रमुख आपल्याकडे आलेले विकासासाठी, कसं वाटतं आज आपल्याला? आपले सन्माननीय सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या कामराजनगर आणि रमाबाई आंबेडकर नगरची 16,575 झोपड्यांची मोठी SRA योजना क्लस्टरच्या अंतर्गत राबवली आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी केलेल्या मोठ्या प्रयत्नाने आज कामराजनगरमधले 4,500 घरं तोडून त्या ठिकाणी इमारतीचे काम देखील सुरू झालेले आहेत. तर अशा वेळी आपण पाहिलं असेल की घाटकोपरमधीलच नाही तर अख्ख्या मुंबईतील लोक आमच्या प्रत्येक नगरसेवकांना, विभाग प्रमुखांना भेटतात की साहेब कामराजनगरमध्ये, रमाबाई नगरमध्ये जर SRA प्रकल्प होतोय तर आपल्याकडे का होत नाही. तर त्याचप्रमाणे दीपक बाबा हांडे हे माझ्या 1 वर्षापासून संपर्कात आहेत. बाबांचा पाठलाग कंटिन्यू चालू आहे. बाबांनी सांगितलं की माझा पण विभाग पूर्णपणे SRA मधून डेव्हलप झाला पाहिजे आणि त्यासाठी शिंदे साहेबांना देखील आम्ही भेटलो. घाटकोपर वेस्टची एक म्हणजे त्या ठिकाणची जी घरं आहेत ती डोंगरावर आहेत आणि त्या ठिकाणी मुख्य प्रॉब्लेम येतो की एव्हिएशन झोनची परमिशन मिळत नाही, म्हणून तिथे डेव्हलपमेंटला प्रॉब्लेम आहे. पण डेव्हलपमेंट होणारच नाही असं नाहीये. आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे गृहनिर्माण मंत्री सुद्धा आहेत, ते नगरविकास मंत्री सुद्धा आहेत, ते MMRDAचे मंत्री सुद्धा आहेत, सिडको देखील त्यांच्या हातामध्ये. त्यामुळे जे गृहनिर्माणचं धोरण ठरवण्याचं काम, गृहनिर्माण कसं करायचं, काय करायचं, यात शिंदे साहेबांचा हातखंडा आहे. आणि आमचे बाबा हांडे सारखे, आमच्यासारखे तडफदार, मेहनत करणारे, जनतेशी नाळ असलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांना हाताशी धरून शिंदे साहेब संपूर्ण मुंबईमध्ये SRA प्रकल्प राबवू इच्छितात. आणि घाटकोपर वेस्टचा भटवाडीचा हा जो प्रकल्प आहे 48 एकरमध्ये 1250 घरं आणि उरलेले काहीतरी 200-300 एक्स्ट्रा स्ट्रक्चर असतील, म्हणजे समाज केंद्र, समाज कल्याण केंद्र, बालवाड्या, त्याचप्रमाणे वाढीव झालेली घरं. तर या घरांना आम्ही सर्वांनी शिंदे साहेबांना भेटून सांगितलं होतं, त्या ठिकाणी कमीत कमी 1,000 चौरस फुटाची घरं प्रत्येक त्या 1250 स्ट्रक्चर धारकांना, त्या गाळेधारकांना, काय म्हणतात त्याला, रहिवाशांना भाडेकरूंना देण्यात येऊ शकतात.
प्लॅनचा आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे, आर्किटेक्टला विचारलेला आहे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील विचारलेला आहे आणि हा पूर्ण प्लॅन आपण 100% करू शकतो. कमीत कमी 1000 स्क्वेअर फूटची घरं ही आपण प्रत्येक त्या गाळेधारकांना, मूळ रहिवाशांना देता येऊ शकतात. आणि त्याचीच माहिती घेण्यासाठी बाबा हांडे आज त्या कमिटीच्या किंवा त्या रहिवाशांना, त्या सदनिकाधारकांना घेऊन आपल्याकडे आलेले आहेत. त्यांना देखील मी एकच सांगतो की तुम्ही सगळेजण जर एकत्र आलात, आज आमचे 16,575 घरातील कमीत कमी 16,000 घरातील सर्व लोक एकत्र आले, 200-300 इकडे तिकडे जाणारच, तर तुमच्या 1200 घरातील 1000-1200 लोक 100% येतील. कारण प्रत्येकाला चांगलं घर पाहिजे असतं. आणि आज आपल्या नशिबाने आपल्याला खरोखर देवासारखे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लाभले आहेत की जे खरोखर गरिबांचं काम करतात. तुम्ही सगळे एकत्र या. माझा तुम्हाला शब्द आहे, बाबांचा तुम्हाला शब्द आहे की तुम्हाला कमीत कमी 1000 चौरस फुटाचं घर आम्ही मंजूर करून देऊ आणि शिंदे साहेबांच्या हस्ते त्याच्या छाव्या देखील देऊ. ज्याप्रमाणे आमचं कामराजनगर, अंबाईनगरमध्ये आपण स्वतः देखील पाहिलेलं आहे की कामं सुरू आहेत, मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आज लोक स्वतःहून घरं खाली करून जातात. का जातात? कारण लोक सॅटिस्फाईड आहेत की आम्हाला 100 फुटाच्या झोपड्याच्या बदल्यात आम्हाला 300 फुटाचं बिल्डिंगमध्ये घर मिळतंय. आणि फक्त मी बोलत नाही, तर याच्या आधी जवळपास 2000 लोकांना आम्ही एसआरएच्या माध्यमातून 300 चौरस फुटाचे 1 बेडरूम हॉल किचन घरं मिळवून पण दिलेली आहेत. त्यामुळे देखील लोकांचा विश्वास आहे. आणि ज्यावेळेस मी कुठलंही काम करतो ते पूर्ण अभ्यास केल्याशिवाय, पूर्ण प्लॅन बनवल्याशिवाय, आर्किटेक्टला, तज्ज्ञ लोकांना विचारल्याशिवाय बोलत नाही. त्यामुळे मी जेव्हा 1000 स्क्वेअर फूट मिळेल हे बोलतोय, त्याच्या पाठी आमचं दोघांचा 1 वर्षाचा अभ्यास आहे. आर्किटेक्टला भेटलो, बीएमसी ऑफिसरला भेटलो, एव्हिएशन झोनच्या अधिकाऱ्यांना भेटलो, सर्व माहिती काढली, त्यानंतर मी हे स्टेटमेंट देतोय. आणि तुम्हाला देखील सर्व झोपडीधारकांना तिकडचे सांगतो की तुम्ही देखील एकत्र या. सन्माननीय शिंदे साहेबांच्या साथीने, त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांची घराचं स्वप्न आपण पूर्ण करू. बाबांना देखील मी आभार मानतो की ते आज सुद्धा गोरगरिबांसाठी तळमळतात आणि मेहनत करतात.